आपल्या सर्वांच्याकडे भावनांचं एक इंद्रधनुष्य असतं. चांगल्या वाईट, सुखद आणि दुःखद ह्या सर्वांचा स्वीकार आपण करायला पाहिजे. व्यक्तीचा स्वीकार आणि भावनांचा स्वीकार ह्या काही वेगळ्या गोष्टी नव्हेत. मांजा या चित्रपटामध्ये सुद्धा याच विषयावरती भाष्य केलेलं आहे. आईनं मुलाचा, मुलानं आईचा, सर्व नात्यांचा स्वीकार करायचा, तर कोणत्याही भावनेला त्याज्य मानायला नको, कुठलीच भावना नकोशी मानायला नको, नकोशा भावनांचा सामना करायचा आणि हव्याशा भावनांना नवा आकार द्यायचा. हे प्रत्येक नात्यामधलं महत्त्वाचं सूत्र आहे आणि ते या चित्रपटामध्ये अतिशय वेगळ्या ढंगानं आणि सुरेख अंगानं आपल्या सर्वांच्या पुढे मांडलेलं आहे. मुलांचं आणि पालकांचं नातं हा आपल्या सगळ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. पालकांची कोणती भूमिका मुलाच्या व्यक्तित्वाला आकार देते याबद्दल आपल्याला खूप संभ्रम असतो. आपल्या मुलाला कधी शिस्त लावावी, कधी विश्वासात घ्यावं, कधी त्याला ऐकवावं आणि कधी त्याचं ऐकावं, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. आपण लक्षात घेत नाही की आपल्या मुलासमोर सुद्धा असेच सारे प्रश्न असतात. पण जर योग्य प्रकारचा संवाद असेल, जिथे एकमेकांबद्दलची आपुलकी आहे, एकमेकांबद्दलचा स्वीकार आहे, तर असं नातं कसोटीच्या प्रसंगामधून सुद्धा तावून सुलाखून बाहेर कसं येऊ शकतं याचा एक चित्तवेधक प्रवास म्हणजे मांजा हा चित्रपट. प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये त्या व्यक्तीच्या भविष्याचा, कर्तृत्वाचा पतंग असतो. तो पतंग त्या व्यक्तीलाच उडवायचा असतो. पण पालकाची भूमिका असते ह्या पतंगाच्या मागे जो मांजा आहे तो कधी द्यायचा, कधी ढील द्यायची, कधी खेचून घ्यायचं हे ठरवण्याची. ज्या वेळेला मूल आणि पालक आपापल्या भूमिका घट्टपणे करतात, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा हा पतंग कितीही वादळं आली तरीसुद्धा आकाशामध्ये निश्चितपणे मानाने उडत राहतो. हा संदेश देणारा चित्रपट आहे मांजा. सर्व कुटुंबासहित पाहायला विसरू नका असा हा चित्रपट आहे. प्रत्येकाने पाहावा. विचार आणि भावनांची सांगड आपल्या मनामध्ये जागी होईल ही खात्री आहे.